नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. की आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पी एम किसान योजनेचा जो 20वा हप्ता आहे तो आपल्याला कधी मिळणार आहे आणि कोणत्या तारखेला मिळणार आहे. तर त्याची डेट ही आलेली आहे, तर व्हिडिओला एंडपर्यंत बघायचे आहे. तर पी एम किसान योजनेचा हप्ता जो आहे तो आपल्याला 3 टप्प्यांमध्ये भेटत असतो. तर हा हप्ता आपल्याला टोटल अमाऊंट जी आहे ती 6,000पर्यंत भेटते. तर ती अमाऊंट ही आपल्याला दोन हजार करून 3 हप्त्यांपर्यंत भेटत असते. तर ती रक्कम जी आपल्याला डी.बी.टी या माध्यमातून भेटत असते. तर आत्तापर्यंत 9 करोडहून जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला 20वा हप्ता जो आहे तो कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे. तर त्याची डेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला तर मग बघूया की आपला जो हप्ता आहे तो कोणत्या तारखेला आपल्याला मिळणार आहे. तर आतापर्यंत आपल्याला 19 जे हप्ते ते आपल्याला भेटून गेलेले आहेत. तर आपण 20व्या हप्त्याची वाट बघतो आहे. तर 20वा हप्ता आपल्याला कधी आणि कोणत्या तारखेला भेटणार आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, तर आत्तापर्यंत आपण पहिला जो हप्ता आहे म्हणजे शेवटचा जो हप्ता आहे आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये हा भेटलेला आहे. तर 20वा हप्ता जो आहे तो आपल्याला जून आणि जुलै याच्या एंडिंगपर्यंत आपल्याला हा भेटणार आहे. तर न्यूज रिपोर्टनुसार आपल्याला असं माहीत झालेलं आहे की 20वा जो हप्ता आहे तो जून एंडिंगमध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा आपल्याला भेटू शकतो. तर त्यासाठी गव्हर्मेंटने काही गोष्टीची शर्त ती ठेवलेली आहे. तर त्यासाठी तुम्हाला तुमचं KYC करणं हे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत त्यांचं स्वतःचं KYC जे आहे ते आधार लिंकशी बँक KYC किंवा आधार लिंकिंग बँक अकाउंटशी लिंक नसेल तर त्या शेतकऱ्यांना ते अनिवार्य केले आहे. तर ते KYC केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये हे पैसे पडणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला NPCI किंवा DBT इनेबल होणार नाही. तर ते इनेबल जेव्हा होईल तर तेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये हे पैसे येतील. तर तुम्ही KYC कोणत्या पद्धतीने करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे pmkisan.government.in या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. त्यानंतर फार्मर्स कॉर्नर या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. त्यानंतर KYC या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपला आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकून झाल्यानंतर OTP व्हेरिफिकेशन हा करायचा आहे. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपला KYC जी प्रोसेस आहे ते पूर्ण होऊन जाईल आणि तुमचं अकाउंट जे आहे ते PM किसान या लिस्टमध्ये चाललं जाईल आणि तुम्हाला तुमचा 20वा हप्ता आहे जो तो हा भेटेल. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघा की गव्हर्मेंटची जी स्कीम आहे फार्मर रजिस्ट्री ॲप आहे, पोर्टल आहे किंवा नजदीकी CSC सेंटर. तर तुम्ही या ठिकाणी सुद्धा जाऊन OTP व्हेरिफिकेशन किंवा आपल्या बँकशी आधार लिंक करू शकता आणि तुमचं अकाउंट जे आहे ते ॲक्टिव्ह करू शकता आणि 20वा हप्ता जो येणार आहे PM किसान योजनेचा लाभ घेऊ शकता. तर धन्यवाद मित्रांनो.